नमस्कार. तुळजाभवानी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता बघूया वेगवेगळे उदाहरणं आहेत. 25चा वर्गमूळ काढायचा आहे. तो कसा काढता येईल तर बघा, आता या दोन संख्येचा बेरीज आहे. 2 अधिक 5 किती येतं? दोन्ही संख्यांच्या बेरीज किती येते? 7. 7 मधून हे 2 वजा करायचे, तर उत्तर आलं 5. 5 हा त्याचं उत्तर आहे. आता इथं 64 पण तसंच करायचं. 6 अधिक 4 बरोबर आहे. 6 आणि 4 किती होतात? 10. 10 मधून हे 2 मायनस करायचे, किती आलं उत्तर? 8. या संख्येचं, या प्रश्नाचं उत्तर आहे 8. अशाच पद्धतीने 196. 196 ची बेरीज करायची. 1 अधिक 9 अधिक 6 तर काय येणार आहे? 16. 16 मधून आता हे 2 मायनस करायचे, म्हणजे किती आलं उत्तर? 14. 14 हा त्याचं उत्तर आहे. आता याचं उत्तर तुम्ही काढायचे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, या अशाच पद्धतीने खालीचं पण करायचं. बघा, या तिन्ही संख्यांची बेरीज 2 अधिक 3 अधिक 6 काय ते? 9. 9 मधून हे 3 मायनस करायचे, कारण हा आपण घनमूळ काढतोय, म्हणून काय आलं उत्तर? 6 उत्तर येत आहे. अशाच पद्धतीने हे बघा, 3 अधिक 4 अधिक 3 उत्तर काय आलंय? 4 आणि 3 7 आणि 3 10. 10 मधून हे 3 मायनस करायचे, तर याचं घनमूळ काय आला? 7. आता इथं पण तसंच करायचं. 4 अधिक 0 अधिक 9 अधिक 6 या सगळ्यांची बेरीज काय येते? तर 19 येते. आणि त्याच्यामध्ये 3 मायनस केल्यानंतर उत्तर येतं आपलं 16. तर 16 हा त्याचा घनमूळ. तुम्ही पुढील संख्येचा घनमूळ काढायचा आहे, मग कमेंट बॉक्सवर टाकायचा. धन्यवाद.